सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसह जिल्ह्यात 10 नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये श्वान निवारा केंद्र उभारणीसाठी 4,74,86,620 रुपयांचा निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या उपक्रमामध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी निवारा, निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रासाठी 2,51,86,000 रुपये व जिल्ह्यातील एकूण 10 नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2,23,06,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे डॉग शेल्टर उभे केले जाणार आहे. डॉग शेल्टरच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया 1 महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. या निवारा केंद्राच्या निर्माणामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या कमी होण्यास मदत होईल. केंद्राच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना आश्रय मिळणार असून त्यांची देखभाल आणि उपचार देखील केले जाणार आहेत.